याबद्दल स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे ना. पण मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता. उद्धव ठाकरे स्वतः होते. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे. CCTV कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर ओन राहायचं आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो. आता सत्य बाहेर येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या गवटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना. आता जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये. पुढे जाऊन ह्या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे. तो फिल्म सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे. नाही, यामध्ये याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे की समीर वानखडे सारखा एखादा असा अधिकारी असावा तो संपूर्ण प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करेल. हा ठीक आहे ना, तसा निर्णय कोर्ट माननीय न्यायालय घेईल. त्याच्यावर मी भाष्य करणं चुकीचं आहे, पण माननीय न्यायालय घेईल. या याचिकेत अजून एक उल्लेख करण्यात आलेला आहे की नितेश राणेंना, नारायण राणेंना अटक करण्यात आली, काही पत्रकारांना अटक करण्यात आली आणि त्या सगळ्यामध्ये त्या अटेम्प्टमुळे हे सगळे अटेम्प्ट हे आदित्य ठाकरेंना वाचवण्याचे प्रयत्न होते असं खुद्द दिशा सालियन यांच्या वडिलांच्या पिटिशनमध्ये मला सत्यमेव जयते. तुम्ही खोटं जास्त वेळ लपवू शकत नाही. स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर फिरून बलात्कार करत बसाल, महिलांवर अत्याचार करत बसाल. तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय? थोबाड उघडता दुसऱ्यांवर आरोप करताय. तात्काळ आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे. हा फार गंभीर आरोप आहे. एका लोकप्रतिनिधीवर अगर अशा पद्धतीचा आरोप होत असेल तर तरी तात्काळ त्याच्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीच्या समोर गेला पाहिजे. तू अगर काही केलं नसेल तर चौकशीची समोर जा, चौकशी होऊन दे आणि मग लोकांना कळून दे ना, दूध का दूध पाणी का पाणी. पण सर, तुमच्या सरकारमध्ये काही मंत्र्यांवरती आरोप होतात, ते तर साधं उत्तरही द्यायला तयार नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांना त्यांना राजीनामा द्यायला सांगायला लागतं. मणिकराव कोकाटेवरती आरोप आहे, ते राजीनामा द्यायला तयार नाही. हे सगळे प्रकरण झाकण्यासाठी हे काढण्यात आले का? परत तुम्हाला सांगतो, मुळामध्ये कोकाटेंच्या बद्दल निर्णय न्यायालयाने घेतलेला आहे. म्हणून मला माणिकराव कोकाटेंवर बोलून उगाच तुम्ही माझं तोंड उघडू नका. तुम्ही न्यायालयाचा निर्णय वाचा. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात. आणि दुसरं, जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे आमच्या सरकारने राजीनामे घेतलेले आहेत. नवाब मलिकचा तेव्हा राजीनामा घेतला होता का उद्धव ठाकरेंनी? स्वतःचा मुलगा आज महिलेच्या बलात्काराच्या केसमध्ये त्याचं नाव येत आहे. राजीनामा घ्यावा आमदारकीचा आणि केसच्या समोर जावं. विधानसभेमध्ये पाऊल टाकण्याचा अशा बलात्कारी लोकांचा अधिकार नाही. भाषण देतील त्या डायरेक्शननुसार कारवाई केली जाईल. आणि दिशा सालियन यांच्या केसमध्ये या अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे की जी काही चौकशी आहे ती कुठलाही पक्ष समोर न ठेवता ही चौकशी केली जाईल. याच्यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही याची देखील आम्ही जबाबदारी. याचिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की त्या काळच्या मुंबई महानगर